धुळे मनपा आयुक्तांच्या घरासमोर ढोल बजवा आंदोलनाने धुळे महानगरपालिकेच्या करवसुलीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रत्युत्तर। गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास जय हिंद चौक परिसरातून हे आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेकडून वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवण्याची मोहीम राबवली जात आहे। याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या घरासमोर ढोल बजवा आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील नागरिकांना कोणत्याही सुविधा न देता कर वसुलीच्या नावाखाली घरासमोर बँड वाजवून त्यांना बेआबरू करण्याचा प्रकार मनपा प्रशासनाकडून केला जात आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे। या बेकायदेशीर कर वसुलीला विरोध करण्यासाठी धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या घरासमोर ढोल बजवा आंदोलन करण्यात आले। शहरातील कोणतेही विकास कामे झाले नाही, योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून आता सामान्य नागरिकांकडून घरपट्टी वसुलीसाठी दबाव तंत्र वापरले जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला। धुळे शहरातील नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची लूट सुरू आहे, अशी टीका आंदोलकांनी केली। यावेळी मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं। मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत। ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं। आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे। आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवासेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत।